स्वामी समर्थांची कृपाकथा, श्रद्धेचा विजय। अक्कलकोट नगरीत त्या काळी एक लहानसं खेडं होतं, धुंडीराजपूर। या गावात विठ्ठल देशमुख नावाचा एक अत्यंत गरीब पण मनाने प्रामाणिक माणूस राहत होता। रोज मजुरी करून तो आपल्या पत्नी सावित्री आणि 2 लहान मुलांचा उदरनिर्वाह करत असे। पण नशिबाने त्याच्यावर फार कठीण परीक्षा आणल्या होत्या। सलग 3 वर्षे दुष्काळ पडला, काम मिळेनासं झालं, घरात अन्नाचा कणही उरला नाही। एक दिवस सावित्री रडत म्हणाली, विठ्ठला, आता देवावरचं सगळं सोडून देऊया का? इतकी प्रार्थना केली पण काहीच फरक नाही। विठ्ठल शांतपणे म्हणाला, नाही सावित्री, देव कधी उशीर करतो पण अन्याय करत नाही। मला खात्री आहे स्वामी समर्थ आपल्याला सोडणार नाहीत। त्या रात्री विठ्ठल उपाशीच झोपला। झोपेत त्याला स्वप्न पडलं। एक तेजस्वी दिगंबर स्वरूपातील साधू त्याला म्हणाले, उद्या पहाटे अक्कलकोटला ये, तुझं उत्तर तिथेच आहे। विठ्ठल जागा झाला, त्याचं मन भरून आलं। पहाटेच तो अक्कलकोटच्या दिशेने निघाला। पायी चालत चालत 2 दिवस लागले। शरीर थकलं होतं पण मनात आशेचा दिवा पेटलेला होता। अक्कलकोटात पोहोचल्यावर त्याने पाहिलं, एक दिगंबर, राकट पण करुणामय चेहऱ्याचे महापुरुष वडाच्या झाडाखाली बसले होते। लोक त्यांना स्वामी समर्थ म्हणून वंदन करत होते। विठ्ठल त्यांच्या चरणी पडला, स्वामी, माझं सगळं संपलं आहे, मला वाचवा। स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, अरे, संपलं असं काही नसतं। श्रद्धा असेल तर सगळं पुन्हा उभं राहतं। स्वामींनी त्याला जवळच्या ओढ्याजवळ नेलं आणि म्हणाले, इथे खोद। विठ्ठलने घाबरत विचारलं, स्वामी, इथे काहीच नाही। स्वामींचा आवाज कडक झाला, आज्ञा पाळ। विठ्ठलने खोदायला सुरुवात केली। थोड्याच वेळात त्याला जमिनीतून पाण्याचा झरा लागला। गावकऱ्यांची गर्दी जमली। सुकलेल्या जमिनीत पाणी पाहून सगळे अचंबित झाले। स्वामी समर्थ म्हणाले, हे पाणी फक्त जमिनीचं नाही, तुझ्या श्रद्धेचं फळ आहे। त्या झऱ्यामुळे गावात शेती सुरू झाली। विठ्ठलाला काम मिळालं, त्याचं आयुष्य बदललं। काही महिन्यातच त्याचं कुटुंब सुखात राहू लागलं। एक दिवस विठ्ठल पुन्हा स्वामींच्या दर्शनाला गेला। स्वामी, तुमच्यामुळे माझं आयुष्य बदललं। स्वामी समर्थ हसून म्हणाले, मी काहीच केलं नाही, विश्वास तू ठेवला, मेहनत तू केली। त्या दिवशी विठ्ठलाला कळलं, देव मदत करतो पण आधी माणसाने श्रद्धा आणि प्रयत्न सोडू नयेत। कथेतून बोध, श्रद्धा कधीही सोडू नये। संकटे ही परीक्षाच असतात। स्वामी समर्थ नेहमी भक्ताच्या पाठीशी उभे असतात।